फायनली आज मनावर घेतला आणि या किचन ट्रॉल्यांची सगळी खालची जी घाण आहे ना ती मला क्लीन करून घ्यायची. म्हणजे गेल्या 2-2.5 महिन्यापासून काही मी क्लिनिंग केलेली नव्हती. आणि काय होतं ना, हे किचन ट्रॉल्या अशा पूर्ण बाहेर निघत नाही, त्यामुळे कंटाळा पण येतो की सगळे भांडी बाहेर काढायची आहेत आणि मग त्याची क्लिनिंग करायची. मग एक दिवस पुढे लोटतच जातो. तुम्हाला जर फ्युचरमध्ये किचन ट्रॉल्याच बनवायच्या असतील ना, तर जे खालच्या ट्रॉल्या असतात ना त्यांना खाली व्हील्स मिळतात, तशा तुम्ही बनवून घ्या. म्हणजे तुम्ही झाडू मारताना सुद्धा पूर्ण ट्रॉली होडून जे आहे ना त्यांची रेग्युलर क्लिनिंग तुम्ही करून घेऊ शकतात. आणि मग असं 2-4 महिन्यातून एक मोठी डीप क्लीन करायची गरज तुम्हाला पडणार नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल की मोठी मोठी डब्बी कशी काय माझे जे आहेत ते किचनच्या खाली मावतात, तर बघा मी गॅसचे सिलेंडर जे आहे ना ते बाल्कनीमध्ये ठेवलेले आहे, त्यामुळे हा कॉर्नरचा स्पेस पूर्ण रिकामा आहे आणि तिथे माझे मोठे डब्बे जे असतात ना पापड वगैरेचे ते सगळे मावून जातात. चला आता खालची क्लिनिंग झाली आहे, सगळे भांडे जागच्या जागे ठेवले आणि बाहेरून पण ना खूप जास्त खराब झाल्या होत्या. म्हणजे 2 दिवसापूर्वी ते चहा ओतली होती ना त्याचेही काही डाग बऱ्याच ठिकाणी पडले होते. म्हटलं चला मग अगदी बारीक सारीक काना कोपरा असं मस्त बसून क्लीन करून घेतलं आणि वेळेवर सगळं काम मी संपवलं, कारण माझा स्वयंपाक दुपारचा करायचा बाकी होता. चला आता आम्ही स्वयंपाक करते. अपेक्षा करते तुम्ही छान मोटिवेट झालेले असाल काम करण्यासाठी. भेटूयात मग आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.